मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। लुईसवाडी आणि रघुनाथनगर परिसरातील एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडलं। ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यातील 317 बसेसपैकी 110 बसेस धुळखात आणि महापालिकेच्या आरक्षक पदाची भरती प्रक्रिया गुरुवारपासून पुन्हा सुरू। आरक्षक पदाच्या 385 जागांसाठी 67,000 अर्ज। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं। सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू असताना ठाणे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या लुईसवाडी आणि रघुनाथनगर परिसरातील एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडला आहे। सर्वत्र बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था चोख असताना हा चोरीचा प्रकार घडला आहे। या गुन्ह्यात किती रुपयांची रोकड गेली आहे याचा शोध वागळे स्टेट पोलीस करत आहेत। या गुन्ह्यानंतर वागळे स्टेट पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही पुरावा उपलब्ध होत आहे का याचा शोध सुरू आहे। हायवे शेजारी झालेल्या या प्रकारामुळे हे चोरटे ठाण्याबाहेरील असू शकतात असा अंदाज पोलिसांचा आहे। वागळे पोलीस हद्दीमध्ये 2 ठिकाणी एटीएम फोडलेले आहेत, पण ते दोन्ही ठिकाणचे एटीएमचे आणखी प्रतिनिधी याचे आहेत। काय नेमकं काय केलं ते माहीत नाही आहे। आणखी खात्री करून जे योग्य तपास करण्यात येईल। सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिळालेले आहेत, त्याप्रमाणे त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे। ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात 317 बसेस असून त्यापैकी 110 बसेस धुळकात पडून असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। या बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून आवश्यक असलेले स्पेअर पार्ट्स मिळत नसल्यानं कर्मचारीही हतबल झाले आहेत। या बसेसची दुरुस्ती तातडीने करून बसेस रस्त्यावर आणण्यास परिवहनचं उत्पन्न वाढणार आहे। मात्र प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे बसेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। बहुतांश ठाणेकर हे बसने प्रवास करतात। दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून बसेसची संख्या मात्र त्या मानाने वाढवली जात नाही। JNNURM तर्फे परिवहनला लवकरच नव्या बसेस मिळणार असल्या तरी त्या ठेवायच्या कुठे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कळवा आणि वागळे येथे परिवहनचे 2 डेपो आहेत। त्यापैकी वागळे डेपोची अवस्था अतिशय वाईट असून तेथे गाड्या उभ्या करायलाही जागा नाही। ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या ट्रक टर्मिनल्स येथे नाईलाजाने TMTच्या बसेस उभ्या कराव्या लागत आहेत। आज एकूण 207 बसेस रस्त्यावर धावल्या असल्याची माहिती परिवहनचे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली। सध्या परिवहनचं उत्पन्न सुमारे 22 लाख एवढं असून नादुरुस्त बसेसची दुरुस्ती लवकरात लवकर करून या बसेस रस्त्यावर आणल्यास हे उत्पन्न वाढणार आहे। परिवहन मधील कर्मचारी तसेच नादुरुस्त बसेस या प्रश्नावर आज TMT बचाव कृती समितीच्या वतीने वागळे आगार येथे बैठक घेण्यात आली। यावेळी वाहतूक, स्टोअर्स, वर्कशॉप आणि आस्थापना विभागातील अधिकारी उपस्थित होते। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। भरती प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळामुळे थांबवण्यात आलेली महापालिकेच्या आरक्षक पदाची भरती प्रक्रिया उद्या गुरुवारपासून पुन्हा सुरू होत आहे। आरक्षक पदाच्या 385 जागांसाठी 67,000 अर्ज आले आहेत। 2 ते 15 जानेवारी दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून यावेळी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे। यंदा सप्टेंबर महिन्यात प्रथमच ही प्रक्रिया राबवण्यात आली होती।
मात्र क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार आल्याने महापालिकेला ही भरती प्रक्रिया थांबवावी लागली होती। त्यानंतर मात्र ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले। यावेळी असा गोंधळ होऊ नये यासाठी प्रत्येक दिवशी केवळ 1,500 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार असून भरतीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। उमेदवारांना त्याच दिवशी शारीरिक चाचणीचा निकाल देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या आस्थापनामधील आरक्षक पदं भरण्यात आली नव्हती। गेल्या वेळी गोंधळ झाल्याने ही प्रक्रिया नवीन वर्षात सुरू करण्यात येत आहे। या गोंधळात ज्या 9,000 उमेदवारांची शारीरिक चाचणी रखडली होती, आधी त्या उमेदवारांची चाचणी घेतली जाणार आहे। ही चाचणी 100 मार्कांची असून त्याचे मार्क आणि शालांत परीक्षेचे मार्क असे दोन्ही मिळून मेरिटच्या आधारावर निकाल त्याच दिवशी उमेदवाराच्या हाती दिला जाणार आहे। त्यानंतर ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांची टप्प्याटप्प्याने चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त मुख्यालय संदीप माळवे यांनी दिली आहे। दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये उमेदवारांची ही चाचणी घेण्यात येणार आहे। कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी निवडणुकीआधी व्हीप काढणाऱ्या शिवसेनेची चिंता आणखीनच वाढण्याची चिन्ह आहेत। मंगळवारी ठाणे महापालिका उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी लोकशाही आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीत लोकशाहीचा उमेदवार उभा राहण्यावर शिक्कामोर्तब झालं। दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आल्यानं परिवहनच्या निवडणुकीत पराभव झोंबलेल्या शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे। ठाणे परिवहन सभापती निवडणुकीत भाजपचे अजय जोशी यांनी लोकशाही आघाडीच्या शैलेश भगत यांना मतदान केल्यानं लोकशाही आघाडीचे भगत निवडून आले होते। गेली 22 वर्ष परिवहन सभापतीपद शिवसेनेकडे असल्यानं त्यांना हा धक्का पचवणं कठीण झालं। त्यामुळे परिवहनच्या निवडणुकीत शिवसेनेनं राडा घालत उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण केली। तसंच उपमहापौर पदाच्या पुढील निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेचे गटनेते संतोष ओढवले यांनी एक व्हीप जारी केला आहे। त्यात त्यांनी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांचा हवाला देत या निवडणुकीपर्यंत कोणत्याही शिवसेना नगरसेवकाने शहर सोडून जाऊ नये असं नमूद केले। ही निवडणूक लोकशाही आघाडीनेही प्रतिष्ठेची केली आहे। या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक, हनुमंत जगदाळे आदी नेते मंडळी उपस्थित होती। वेगाने नागरीकरण होणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी पर्यटन विकासासाठी 406 कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून आराखड्याला निधी मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे आराखडा मंजुरीसाठी पाठवला आहे। येत्या वर्षभरात आराखड्यातील कामं हाती घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे। जिल्ह्याला सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे। जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून जिल्ह्यातील काही ठिकाणी प्रसिद्ध धार्मिक स्थळं आहेत। मात्र या भागांचा आतापर्यंत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मर्यादित विकास झाला नाही। त्यामुळे मुंबई आणि राज्यातील पर्यटक जिल्ह्यांकडे फारसे फिरकतही नाहीत। त्यामुळे जिल्हाधिकारी वेलरासू यांनी पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्याचं ठरवलं होतं। त्यानुसार आकार अभिनव कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडने 6 महिन्यांच्या पाहणीनंतर आराखडा तयार केला। त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील 40 ते 45 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत। या ठिकाणांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आधार घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी वेलरासू यांनी दिली। या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी विविध कामं हाती घेतली जातील। त्यात स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी विश्रामगृह, पथदिवे आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत। 406 कोटी रुपयांपैकी 256 कोटी 54 लाख रुपयांची मदत केंद्र सरकारकडून तर 96 कोटी 73 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून अपेक्षित आहे। उर्वरित 53 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील योजनांमधून वापरला जाणार आहे। ठाणे महापालिकेच्या राजकारणात 2012 प्रमाणे 2013 हे वर्ष देखील चांगलंच गाजलं। स्थायी समितीच्या निवडणुकीत झालेल्या घडामोडीमुळे लोकशाही आघाडीने ताब्यात घेतलेल्या स्थायी समितीच्या चाव्या पुन्हा सत्ताधारी शिवसेनेनं आपल्या ताब्यात घेतल्या। परंतु सरत्या वर्षाच्या काळात सत्ताधाऱ्यांना परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलाच फटका बसला। शिवसेनेच्या सदस्याने केलेली बंडखोरी, भाजपच्या सदस्याने बंडखोराला दिलेलं मत यामुळे तब्बल 22 वर्षांनंतर परिवहन समिती शिवसेनेच्या हातातून निसटली। परंतु शिवसेनेनं आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना टार्गेट करत त्यांना मारहाण केल्याचा प्रकार देखील याच वर्षात घडला। परिवहन समिती निवडणुकी व्यतिरिक्त घंटागाडी कर्मचाऱ्यांचा बंद तर व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात बंद पुकारून ठाणेकरांना वेठीस धरण्याचा केलेला प्रकार, राजकीय पक्षांच्या अनधिकृत पक्ष कार्यालयांवर पडलेला हातोडा, 2 प्रभागात झालेल्या पोटनिवडणुका वगळता तसंच स्वीकृत नगरसेवक, शिक्षण मंडळ, वृक्ष प्राधिकरण,
विविध विषय समित्या, प्रभाग समित्या या देखील यंदाच्या वर्षात राजकीय राड्यामुळे रखडल्याचं दिसून आलं। यामुळे विकास कामांपेक्षा पक्षीय राड्यांमुळेच महापालिकेचं राजकारण तापल्याचं दिसलं। ठाणे महापालिकेत स्थानिक संस्था कराची घंटा वाजली आणि शहरातील वातावरण चांगलंच तापलं। 1 एप्रिलपासून एलबीटी लागू करण्यात येणार असल्यानं त्यांच्या विरोधात ठाण्यातील व्यापारी मंडळींसह राजकीय नेत्यांनी एलबीटीच्या विरोधात असहकार पुकारला। जुलैमध्ये आलेले नवीन आयुक्त असीम गुप्ता यांनी दुसऱ्याच दिवशी एलबीटीचं वादळ शांत केलं। त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतःहून पुढे येत एलबीटी भरण्याचा निर्णय घेतला। जुलै महिन्यात पुन्हा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी बंदचं हत्यार उपसत 18 जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू केलं। या बंदचे पडसाद महासभेतही उमटले। तब्बल 18 दिवस घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। ऑगस्ट महिना पुन्हा एकदा निवडणुकीत गेल्याचं दिसून आलं। प्रभाग क्रमांक 51 अ आणि 57 ब मध्ये पोटनिवडणुकीत झाली। या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 51 अ मध्ये भाजपच्या रेखा पाटील आणि प्रभाग क्रमांक 58 ब मध्ये राष्ट्रवादीचे शिवदास भगत निवडून आले। सप्टेंबर महिन्यात स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीचे पडघम वाजले। लोकशाही आघाडी आणि सत्ताधाऱ्यांकडे 8 सदस्य असल्याने सभापती पदाची निवडणूक चिठ्ठी उडून होणार हे जवळजवळ निश्चित मानलं जातं। त्यानुसार सत्ताधारी शिवसेनेकडून पुन्हा विलास कांबळे यांना संधी देण्यात आली। लोकशाही आघाडीचे नगरसेवक गणेश साळवी यांनी स्थायी समिती सदस्य पदाबरोबर नगरसेवक पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे लोकशाही आघाडीचं एक मत कमी झालं आणि शिवसेनेने स्थायीच्या चाव्या आपल्याकडे घेतल्या। 2013 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर परिवहन समिती वगळता स्वीकृत नगरसेवक शिक्षण मंडळ, वृक्ष प्राधिकरण, विविध विषय समित्या, प्रभाग समित्या या देखील यंदाच्या वर्षात राजकीय राड्यामुळेच रखडल्याचं दिसून आलं। 2013 मध्ये परिवहन समितीच्या सभापती पदाची निवडणूक गाजली। सुरुवातीला शिवसेनेचे प्रकाश कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, परंतु प्रकाश कदम यांच्या समवेत शैलेश भगत यांनी लोकशाही आघाडीच्या खांद्यावर बंदूक ठेवत आपला उमेदवारी अर्ज सादर केला। भाजपच्या अजय जोशी यांचं मत निर्णायक होतं। निवडणुकीच्या दिवशी अजय जोशी शिवसेनेच्या नेत्यांबरोबर आले सुद्धा, परंतु त्यांनी बंडखोराच्या पारड्यात आपलं मत टाकलं आणि तब्बल 22 वर्षांनंतर शिवसेनेच्या हातून परिवहन समिती निसटली आणि मोठा राडा झाला। उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना शिवसैनिकांनी मारहाणही केली। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।